या मराठी व्हिडिओच्या ट्रान्सक्रिप्शन मध्ये यात्रीच्या गाड्यांवर अशांतता निर्माण करणारे व्यक्तीचे उल्लेख आहे। विभागाचे संवाद दौरा घेतल्यानुसार सामाजिक शांतता आणि सुरक्षा कायद्यामध्ये आहे। मराठी राज्यातील पोलीस अन्वेषण व विभागाच्या चांगल्या पद्धतीने उत्तर दिले जाते। तसेच भटक्यांना बदनाम करणारी आंदोलनकर्त्यांना देखील संघर्ष करण्याची आवश्यकता आहे। आंदोलकांच्या निमित्ताने अर्ध दिनांची बैठक येत आहे। मुख्य उद्देश आपल्याला हक्क आणि अधिकारांची संरक्षण करणे। आपल्याला विजयासाठी ओबीसी मध्ये अनेक कामगिरी आहेत आणि आपण एकत्र येईल तर आपल्याला आंदोलनाची लढाई जिंकायला यशस्वी व्हावे। त्यामुळे एका बाजूला दंगल निर्माण करायची, एका बाजूला अशांतता निर्माण करायची आणि पुन्हा तुम्हीच शांतता रॅली काढणार, याला काय म्हणावं? त्याचं खरं तर जरांगेंनीच उत्तर द्यायला हवं। दुसरं ते भुजबळावर संशय व्यक्त करतात रॅली निघायच्या आधीच की भुजबळ पुन्हा आमच्या रॅलीत काहीतरी षडयंत्र कटकारस्थान करून असामाजिक शांतता निर्माण करतील वगैरे वगैरे। कायदा आणि सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आहे। पोलीस प्रशासन किंवा गुन्हे अन्वेषण विभाग याच्यावरती चांगल्या पद्धतीचं उत्तर देऊ शकतात आणि याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांची आंदोलनं ज्या दिवसापासून सुरू झाली तेव्हापासून त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे की भुजबळांना बदनाम करणं, भुजबळांवरती बेछूट आरोप करणं, भुजबळ हे कसे खलनायक आहेत अशा पद्धतीचं वातावरण त्यांनीच केलेलं आहे निर्माण। त्यामुळे ते त्यांचं आंदोलन संपेपर्यंत भुजबळांवरती ते टीका करतच राहतील। त्यामध्ये वेगळं असं काही वाटायची काय आवश्यकता। तुम्ही आता पुन्हा बैठक पुढची दिशा काय तुमच्या आंदोलनाची? आमची उद्या रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 वाजता बैठक होत आहे आणि आम्ही या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विभागामध्ये आम्ही संवाद दौरा घेऊन जाणार आहोत। ओबीसी मध्ये संवाद साधणार आहोत। आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधल्या बांधवांना आम्ही आव्हान करणार आहोत आणि परिस्थिती काय आहे, ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय आणि ओबीसी मधल्या आणि विशेष करून विजयंती विभागातल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना आपण ओबीसी अंतर्गत येतो। आपण भटक्या विमुक्ताचा महाराष्ट्रापुरता जरी वेगळा प्रवर्ग असला तरी आपण 27% आणि 2% एसबीसीचं आरक्षण या सगळे मिळून 29% रिझर्वेशन आपल्याला वाचवायचं आहे। आपल्याला एकत्र यायचं आहे आणि आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण जर इथलं लोकनियुक्त सरकार, मुख्यमंत्री महोदय, इथले आमदार खासदार, इथल्या विधानसभेमधले विधान परिषदेमधले सदस्य जर आपल्या हक्क अधिकारांचं संरक्षण करणार नसतील, आपल्या या प्रश्नावर बोलणार नसतील आणि फक्त जरांगे पाटलांच्याच मागण्यांना रेड कार्पेट घालणार असतील, पत्र देणार असतील तर तुम्ही आम्ही जागं झालं पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराची लढाई या महाराष्ट्रात उभी केली पाहिजे ही आमची भावना आहे। आरक्षण बचावासाठी आंदोलन करताय, एकीकडे ओबीसी समाज जो आहे तो एकवटताना दिसत नाहीये, परंतु जरांगे पाटील जे आहेत ते 288 जागा लढवू किंवा 288 जागा पाडू असा इशारा देत आहेत। नक्की ओबीसींची राजकीय भूमिका काय असणार आहे? ओबीसी एकत्र येतोय। तुम्ही अंबड तालुक्यातल्या जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री गावामध्ये तुम्ही ते पाहिलेलं आहे, महाराष्ट्राला दाखवलेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील कुणाचे आमदार पाडणार आहेत आणि त्याचा ओबीसीला काय परिणाम